नवरात्रामध्ये घट कसा बसवावा हे तुम्हाला मी त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगते. शेतातली काळी माती वगैरे आणायची, तिला थोडंसं एक दिवस उन्हामध्ये वाळू घालायचं आणि मग कोरडी वगैरे माती एका प्लेटामध्ये घ्यायची आणि ते पैस पसरायची आणि त्याच्यावर एक छोटासा माठ घ्यायचा आणि त्याला 2-4-5 ठिकाणी हळदीच्या आणि 5-2 रेषा अशा मारायच्या आणि 5 कडधान्य घ्यायचे, 7 कडधान्य घ्यायचे, 9 कडधान्य घ्यायचे आणि कडधान्य हे चांगले कडधान्य घ्यायला पाहिजेत. आपण ते कडधान्य घेतलेले पाण्यामध्ये टाकायचे. भिजल्याच्या नंतर खाली जे असतात ते चांगले असतात. हरभरा, गहू, ज्वारी आणि मूग, जवस असे 5 प्रकारचे कडधान्य घेऊन ते ताटामध्ये माती टाकलेल्या ताटामध्ये असे टाकायचे. टाकल्याच्या नंतर मोकळे टाकायचे, वरून थोडीशी किंचितशी माती टाकायची. नंतर घट मध्यभागी बसवायचा. मध्यभागी बसवल्याच्या नंतर त्याच्यावर नारळ वगैरे ठेवायचा आणि मग देवी वगैरे ठेवायची. देवी ठेवून मग पूजा वगैरे करायची आणि एक इतीची वात वगैरे करायची. त्याच्यामध्ये तेल, तिळाचं तेल, मोहरीचं तेल, तुपाचा दिवा आणि गोड तेल, जे आपले तेलाचे प्रकार असतात ते आपण वापरू शकतो. आणि अखंड दिवा लावायचा. 9 दिवस दिवा लावायचा आणि 10व्या दिवशी दसरा येत असतो ना, त्यावेळेस ते विसर्जन करत असतात आणि पुष्कळजण उपवास पकडत असतात. 9 दिवस उपवास पकडतात आणि पुष्कळजण तर देवीला 9 दिवसाच्या 9 माळा घालत असतात. घटाच्या वेळेस 9 माळा घालत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या 9 प्रकारच्या साड्या घालत असतात. पांढरी, पिवळी, हिरवी, निळी, लाल, तपकिरी आणि चॉकलेटी, केशरी, मोरपंखी अशा 9 प्रकारच्या साड्या घालत असतात आणि बायका तर पुष्कळ आपल्या नवस करतात देवीला. ते मी पायात चप्पल न घालता देवीचा उपवास 9 दिवस करणार आणि एक टाईम जेवण वगैरे करतात आणि मग आपल्या घरी जवळ एखाद्या वेळेस देवीच्या बायका वगैरे आया येत असतात ना, त्यांची आपण ओटी भरायची आणि ती जी परडी असते ती परडी भरायची. खणा नारळानं बांगड्या वगैरे काय असतं ओटीचं सामान ते करून आपण त्या बाईची पूजा वगैरे करायची. तिची परडी भरायची. आपल्याला जेवढं घडेल तेवढं हे करायचं आणि अखंड दिवा ठेवायचा. त्याच्यावर दिव्याच्यावर एक काचचा कंदील वगैरे घ्यायचा, ठेवायचा आणि नवरात्राच्या दिवसामध्ये देवी ही प्रत्येकाच्या घरोघरी बाया घेऊन येत असतात. त्यावेळेस आपण पूजा करायला पाहिजे. नवरात्रामध्ये देवीला पुऱ्या, करंजा, लाडू, पायलाडू असे फराळाचं करत असतात. परडी भरत असतात. ती बरेच बायका देवीला खूप मानत असतात आणि लाल रंगाचे फुलं टाकतात, गुलाबाचे फुलं, शेवंतीचे फुलं अशा माळा टाकतात. शेवटच्या 9व्या दिवशी लिंबाची माळ टाकतात आणि हे सगळं हे केल्यानंतर त्यांच्या घरात भरपूर समृद्धी, लक्ष्मी आणि वैभव, घरातली प्रगती अशा सगळ्या गोष्टी घडून येत असतात. जर आपला घट चांगला असा उगवला तर असा समज होतो की यावर्षी आपली खूप प्रगती होणार आहे.